नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात करते एका पार्सल अनबॉक्सिंगने. यात आहेत कॉफीचे मग. कारण आमच्यात कोणच चहा कॉफी ॲडिक्टेड नाहीये. पण ते आजकाल वर्कआउट करतात तर त्यांना सकाळी ब्लॅक कॉफी घ्यावी लागते. तर त्यासाठी मग असावे म्हटलं आपल्याकडे. मग हे 2 मग मी ऑर्डर केलेत. मस्त आलेत आणि ह्यांना स्पेशली खूप आवडले. ते म्हटले तुझ्या ब्लॉगमध्ये सांग की दाखव आणि सांग की हे खूप छान आहेत, छान क्वालिटी आहेत. मग ते आपण जे घेतले ते वर्थ इट झालं असं वाटतंय. कारण ज्या व्यक्तीसाठी घेतले त्यालाच आवडले म्हटल्यावर काय. त्यांना न विचारताच मी ते मागवले होते. पण पाहिल्यानंतर ते खूप खुश झाले, सरप्राईज्ड झाले आणि त्यांना न विचारताच मी ते मागवले होते. पण पाहिल्यानंतर ते खूप खुश झाले, सरप्राईज्ड झाले आणि सॉरी. खरं सांगायचं तर क्वालिटी खूप छान आलेली आहे आणि मी त्याची प्राईस पण क्रॉस चेक केली. तर खरंच मला खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाले. नंतर इथे मी संध्याकाळचं माझं रुटीन दाखवते. का संध्याकाळी अभिनवला शेवयाचा उपमा खायचा होता. तर मी इथे शेवया वगैरे भाजून घेतल्या आणि माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. कुकर लावला होता आणि त्यांच्या डाएटप्रमाणे जेवण बनवायचं चाललं होतं. जसं की मी संध्याकाळी डाएटमध्ये त्यांच्या चिले बनवत असते. तर कधी मूग, उडीद आणि बेसनचा चिल्ला बनवते. कधी फक्त बेसनचा बनवते. कधी बेसन प्लस सोया चंक्स ते बॉईल करून नंतर त्याला ग्राइंड करून त्याचा चिल्ला बनवत असते. आणि नॉर्मल आपली कोणती पण भाजी. तर हे फिक्स आता झालेलं आहे. आता माझं संध्याकाळचं रुटीन बघता बघता तेच मी सांगणार नाही तुम्हाला. जिरे टाकले, मोहरी टाकली, हे टाकलं ते तर आपण तुम्ही बघतायत. पण सोबतच आपण गप्पा मारूयात की एखाद्या टॉपिकवरती गप्पा मारूयात. तर आजचा विषय मी येते की गृहिणींनी अंगीकाराव्या अशा 7 महत्वाच्या सवयी. असं मी सांगते म्हणजे मी काय परफेक्ट आहे असं नाही. पण आपण आत्मसात केलं तर खरंच खूप मोठे चेंजेस होऊ शकतात. नमस्कार सगळ्यांना. मी अनुजा. माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक गृहिणीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. चांगली गृहिणी म्हणजे फक्त घरकाम करणारी स्त्री नव्हे. तिच्या छोट्या छोट्या सवयी संपूर्ण घराचं वातावरण बदलू शकतात. चला तर मग आपण जाणून घेऊया प्रत्येक स्त्रीने अंगीकाराव्यात अशा 7 महत्वाच्या सवयी. प्रेमाने आणि आदराने बोलण्याची सवय. घरातला आवाज कसा आहे यावर घराचं वातावरण ठरतं. कधी मुलांनी चूक केली, नवऱ्याला ताण असेल किंवा घरातल्या थोड्या मोठ्यांचं मत वेगळं असेल तरीही शांत आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने बोललेले 2 शब्द अनेक वाद संपवतात. नंबर 2 ची सवय आहे आर्थिक शिस्त व बचतीची सवय. घरात किती पैसे येतात यापेक्षा त्यांचा वापर कसा होतो हे जास्त महत्वाचं असतं. अनावश्यक खर्च टाळा, थोडी बचत करा आणि गरज पडल्यास त्या बचतीचा आधार मिळतो. घरातील आर्थिक नियोजन हे प्रत्येक महिलेला अवगत असणे आवश्यक आहे. उत्पन्न किती आहे, खर्च कुठे होतो आणि बचत किती होते याचा हिशोब ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि थोडी थोडी बचत करण्याची सवय लावा. संकटाच्या काळात हीच बचत कुटुंबाचा मोठा आधार ठरते. नंबर 3, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सवय. अनेक महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि आवश्यक वैद्यकीय तपासणी ही स्वतःसाठी केलेली एक गुंतवणूक आहे. आई किंवा स्त्री निरोगी असेल तरच संपूर्ण कुटुंब आनंदी आणि सक्षम राहतं. म्हणून स्वतःच्या आरोग्याला कधीच दुय्यम स्थान देऊ नका.
नंबर 4 सवय आहे दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय. शिकण्याला वयाची मर्यादा नसते. दररोज एखादं पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, चांगले व्हिडिओ पहा किंवा प्रेरणादायी विचार ऐका. ज्ञानामुळे आत्मविश्वास वाढतो, विचार सकारात्मक होतात आणि जीवनात नवीन नवीन संधी निर्माण होतात. स्वतःला सतत विकसित करणारी स्त्री प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरी जाते. 5वी सवय आहे वेळेचं नियोजन. प्रत्येक स्त्रीवर घर, मूल, नोकरी किंवा व्यवसाय अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे दिवसाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. सकाळी दिवसातील महत्वाची कामे ठरवा आणि त्यानुसार ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वेळेचं योग्य नियोजन केल्याने कामाचा ताण कमी होतो, घाई गडबड टळते आणि स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठीही वेळ देता येतो. वेळ ही एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही, म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करण्याची सवय लावा. 6वी सवय आहे सकारात्मक विचार आणि कृतज्ञतेची सवय. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं आहे त्याबद्दल देवाचे, परमेश्वराचे आभार माना आणि आपल्या माणसांचे आभार माना. सतत तक्रार करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोनातून मन शांत राहतं आणि घरातलं वातावरणही आनंदाचं होऊन जातं. शेवटची आणि सगळ्यात महत्वाची आपल्या महिलांसाठी जी सवय आहे ती म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची सवय. दिवसभर घर, मूल, जबाबदाऱ्या, घरातली सगळी कामं सांभाळताना स्वतःसाठी काही मिनिटं काढणंही तितकंच महत्वाचं आहे. आवडतं पुस्तक वाचा, संगीत ऐका, प्रार्थना करा, ध्यान करा किंवा एखादा छंद जोपासा. स्वतःला मानसिक विश्रांती दिली तर आपण अधिक उत्साहाने आणि आनंदाने आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. आता ह्या सगळ्या सवयी मी तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत. ह्या 7 सवयी जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात हळूहळू अंगीकारल्या तर आपल्या आयुष्यात आणि आपल्या कुटुंबात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्हाला यापैकी कोणती सवय सर्वात महत्वाची वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. संध्याकाळच्या स्वयंपाकात मी तिला राजमाची उसळ आणि भात तर लागतोच, कारण माझ्या मुलाला कधी भात खायची इच्छा होईल सांगू शकत नाही. शेवयाचा उपमा इथे तयार आहे आणि तो मुलांना खायला दिला, म्हणजे मुलांसाठी हा स्कॅमच होता. त्यांना तो मॅगी म्हणून खायला दिला.
शेवटी इथे माझ्या लक्षात आलं की अरे डाळ तर राहिली. मग मी इथे कुकर लावायला घेतला आणि ते पण आले. नंतर मी काही शूट केलं नाही. तर हा आपला व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि